इसका भी एडजस्टमेंट कर देना ब्लैक बोर्ड। कर दो वो कर दो। गुड इव्हनिंग। मराठी हां प्रॉपर मराठी हां ठीक। दोन्ही लँग्वेजमध्ये आपण घेऊ शकतो, मराठी सगळ्यांना ठीक आहे हां चालेल। कोणाला समजत नाही मराठी असं मराठी कोण आहे का सगळ्यांना समजतं नाही समजत झालं नाही का चला ठीक आहे। स्पर्धा परीक्षा तुम्ही आता सगळे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतात ठीक आहे। मुळात आता तुम्ही ज्या पद्धतीनं इथपर्यंत आलाय या अर्थी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची थोडी माहिती असेल। स्पर्धा परीक्षेत काय करतात अधिकारी घडतात ना ऑफिसर्स ठीक आहे। आता तुम्ही बघितलाय तर माझा फोटो वगैरे बघितला छान वाटतं ना, म्हणजे स्वतःचा जर समजा फोटो जर तुमचा तिथं असेल तर चांगलं वाटतं। एखादा बॅनर वगैरे असे बॅनर नकोत वाढदिवसाचे बॅनर लागले हां असे बॅनर अजिबात नकोत आपल्याला हां। आपले बॅनर कसे लागले पाहिजेत की आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे। आणि खरंच आता हे बॅनर कसे लागले असतात मी वाढदिवसाचा जर बॅनर असेल तर मीच पैसे देतो माझा बॅनर लाव, बरेच ठिकाणी असं असतं पण तसं नको आहे ना आपल्याला। आपल्याला कसं पाहिजे स्वतःचा बॅनर आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्याने लावला पाहिजे बरोबर ह्या गोष्टीसाठी ठीक आहे। आता आपण प्रॉपर बघणार तर स्पर्धा परीक्षामध्ये युपीएससी एमपीएससी ह्या दोन ते तुम्हाला माहित असेलच ठीक आहे। आपण बघूया ठीक आहे। फाउंडेशनचे विद्यार्थी आहेत फ्रेशर्स आहेत किंवा थोडी जर्नी चालू केलेली आहे त्यांच्यासाठी युपीएससी स्पर्धा परीक्षा जी आहे ती कोण घेतं केंद्र लेवलला सेंट्रल लेवलला हां सेंट्रल लेवलला आणि एमपीएससी स्टेट लेवल बरं। तुम्हाला हेही माहित असेल की युपीएससी मधून कोणत्या कोणत्या पोस्ट भरल्या जाईल जास्त माहित नसेल असेल तरी रॅन्डम कोणती सगळ्यात हां नंतर 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 बऱ्याच आहेत ठीक आहे। फॉरेस्ट सर्व्हिस आहेत रेल्वे सर्व्हिस आहे रेव्हेन्यू सर्व्हिस आहेत बरेच ठीक आहे। इकडे एमपीएससी मध्ये काय काय बरं पहिले हां व्हेरी गुड नंतर डीवायएसपी राईट नंतर नंतर हां एससी एसटी व्हेरी गुड एससी एसटी ओके मी सांगतो हां नंतर नाही नंतर 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 तहसीलदार तहसीलदार हां तहसीलदार आहे ठीक आहे। आणखी अशा बऱ्याचशा आहेत ठीक आहे या नंबरवर बरं। आता विषय काय आहे युपीएससी एमपीएससी 2025च्या आधीपर्यंतच्या गोष्टी सांगतो हां बघा। युपीएससी जी एक्झाम होती ती कशी होती डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तिथं लेखी परीक्षा युपीएससीची होती। एमपीएससीची कशी होती ऑब्जेक्टिव्ह ऑप्शनल होतं। पण आता काय झालेलं आहे दोन्ही एक्झाम 2025 पासून कशा असणार आहेत सब्जेक्टिव्ह कशा असणार आहेत सब्जेक्टिव्ह। ह्याचा फायदा काय होणार आहे फायदा ऍट अ टाइम तुम्ही ह्या दोन्ही एक्झाम देऊ शकणार आहे बरोबर आहे। म्हणजे तुम्ही हे प्रिपरेशन साइड बाय साइड ते प्रिपरेशन ऑटोमॅटिक होऊन जाणार आहे। आणि विषय तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये दोन्ही एक्झाम प्रिपरेशन खास करून एमपीएससी तुम्ही मराठीतून करता युपीएससीला असं लँग्वेज बॅरियर आहे का नाही। युपीएससी तुम्ही इंग्लिश मधून करा हिंदी मधून करा किंवा मराठी मधून करा। समजा एखाद्याला एमपीएससी पण करायची आहे आणि युपीएससी पण करायची आहे तो कोणतं मीडियम चूज करेल मराठी चूज करेल त्याला। म्हणजे ज्याला काय युपीएससी पण करायची आहे त्याला एमपीएससी सुद्धा करायची आहे। म्हणजेच कॉमन सिलेबस असल्या कारणानं तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससी दोन्ही देता येतं ठीक आहे। आता हा सिलेबस एकत्र झाल्या कारणानं काय फरक पडणार आहे बघा। हा सिलेबस खूप वास्ट आहे सिलेबस
म्हणजे सगळे सब्जेक्ट यात इन्क्लूड होणार आहेत. जसं प्रिलिम प्रिलिम कट कॉपी पेस्ट एमपीएससीचा जसा आहे तसा युपीएससीचा आहे. प्रिलिमचा कट कॉपी पेस्ट आणि मेन्सचा सुद्धा त्याने नियर अबाउट 80% सिमिलॅरिटी. तिथं एसी लिहायचं तुम्हाला, निबंध लिहायचा आहे, बाकी ऑप्शनल विषय आहेत. ऑप्शनल असल्याबरोबर इथं तुमची जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी ह्या सगळे विषय जे इकडे आहेत ते सेम इकडे आहेत. त्याच्यामुळे आता इथून पुढे खूप चान्सेस असणार आहेत की तुम्ही युपीएससी आणि एमपीएससी एकत्र करू शकता. आता तुम्ही म्हणणार इतका काय फरक पडतो? खूप फरक पडतो. एमपीएससी मधनं ही जी डेप्युटी कलेक्टर असेल किंवा डीवायएसपी असेल ही क्लास 1 पोस्ट, पण इकडे जर बघितलं तुम्ही IAS IPS क्लास 1च, पण यांना सुपर क्लास 1 म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं? सुपर क्लास 1. म्हणजे समजा आज मी डेप्युटी कलेक्टर जर झालो असेल डेप्युटी कलेक्टर, तर मला कलेक्टर व्हायला म्हणजे IAS व्हायला कलेक्टर साधारणतः मला जवळपास 15 वर्ष लागतात. प्रमोशन नव्हतं ते, असं नाही. इथं झालं, इथं तुम्ही प्रमोट होऊन कलेक्टर व्हाल, पण डायरेक्ट जर तुम्ही इथं झालं तर तुमचे 15 वर्ष वाचले. 15 वर्ष वाचले बघा. 15 वर्ष लहान गोष्ट नाही. त्याच्यामुळं टार्गेट ठेवताना हे जर ठेवलं तर ऑटोमॅटिक समजा ह्यात नाही झालं तर इकडे होईलच. कारण की इकडं ही कॉम्पिटिशन जशी टफ आहे तशीच ती पण आहे. त्याच्यामुळं टार्गेट ठेवताना मोठं ठेवायचं. टार्गेट ठेवताना मोठं ठेवल्या कारणानं ज्या साईड बाय साईडच्या पोस्ट आहेत ते इझिली निघून जातात. पण फक्त इथपर्यंतच तुम्ही मर्यादित असाल काय युपीएससी आणि एमपीएससी साठी? बघा कळतंय का? फास्ट होत आहे. हा, तुम्हाला काय मध्ये शंका असतील तर डायरेक्ट मला विचारत चला. हा, कोणत्याही भाषेत विचार, काय असं नाही, कन्नड वगैरे सोडून. हा, फक्त मराठी, इंग्लिश, हिंदी, बाकीच्या भाषा काय आपल्याला येत नाहीत आणि आपल्या ह्याच्याही नाहीत, पण भाषा येत असाव्यात. तर थोडा वेळ मी त्या गोष्टीवरती बोलू. पण बघा युपीएससी एमपीएससी, बरं समजा तुम्ही आता हे दोन्ही केलं, अनफॉर्च्युनेटली तुम्हाला ह्याच्यातून पोस्ट मिळाली नाही, अनफॉर्च्युनेटली मिळेलच पण नाही मिळाली, तर मग प्लॅन साईडला जातो. तो आहे क्लास 2 पोस्ट साठी. क्लास 2 पोस्ट साठी म्हणजे बी ग्रुप जे म्हणतो आपण ते. मग ते कुठं जातं बघा, इकडे येतं बरोबर आहे. ST आहे, नंतर PSI आहे, नंतर ASO आहे, नंतर सांगा माहित असेल, नसेल तर मी जाऊया आपण. तुम्हाला कितपत माहित असेल नसेल काय माहित नाही. ST PSI ASO इतकं तर ठीक आहे. नंतर आहे SR सब रजिस्टर, व्हेरी गुड. आणखी परत आहेत टॅक्सेशन वगैरे ह्या गोष्टी आहेत. पण समजा तुम्ही युपीएससी करतात, हेही करतात, समजा इकडून नाही निघालं तर इकडे काय तुम्हाला चान्स आहे? ह्या साईडला सेंट्रल लेवलला काय चान्स आहे? सेंट्रल लेवलला CGL काय आहे सांगतो तुला. CGL नंतर आहे SSC, नंतर आहे बँकिंग, नंतर कोणतं आहे? रेल्वे. ठीक आहे. बघा म्हणजे तुम्हाला हा एकच जर अभ्यास केला हा किंवा हा, तर किती तुम्हाला डोर ओपन होतात पहा. म्हणजे आता इथला एकही कॅन्डिडेट असा नसेल की ज्याला इथं कुठंच काही मिळणार नाही. तुमची एफर्ट्स चांगले असतील, प्रयत्न चांगले असतील, जाता तुम्ही कोणती नाही यातली किंवा यातली कोणतीही पोस्ट तुम्ही घेऊन जाता. ठीक आहे. म्हणजे किती दिवसात? हार्डली तुम्ही 3 ते 4 वर्षात. मग असा कुठला विषय, असा कुठला व्यवसाय आहे किंवा काय की तुम्ही 3 ते 4 वर्षात अगदी सेट होत आहे? समजा तुम्ही कोणता व्यवसाय जर करायचा म्हणला 3-4 वर्षात तो सेट होतो, बरं झालाच. पण पुढचा उद्याचा दिवस व्यवसायासाठी कसा असेल माहित आहे? बिझनेससाठी कसा असेल माहित आहे? नाही. म्हणजे असं कोणतंही फील्ड नाही की तुम्हाला इतकं सिक्युअर बनवतं. मी काय सांगतो, इतके सिक्युअर बनवतं. म्हणून गव्हर्नमेंट जॉबसाठी काय इतकी धडपड आहे की तुम्ही एकदा इन झाल्यानंतर तुम्हाला काय असतं, जास्तीत जास्त सिक्युरिटी. बरोबर आहे मी काय म्हणतो. आणि तुम्ही बघत असताना आता IAS किंवा IPS IAPS या क्लास 1 जी पदं आहेत, ह्यांचे जर तुम्ही कधी तुम्ही त्यांना बघितलं जवळून वगैरे, तर त्यांच्यावर जी पॉवर असते ती खूप ट्रिमंडस असते. IAS म्हणजे त्या जिल्ह्याचा राजाच इन शॉर्ट मध्ये. तो जे सांगेल, तो जे निर्णय घेईल ते सगळे जिल्ह्यावरती इम्प्लिमेंट केले जातात. आणि त्याच्यामुळे कसं असतं, जास्तीत जास्त मोठं टार्गेट जितकं तुम्ही ठेवाल तितकं तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा साध्य होऊन जातात. स्टेप बाय स्टेप मी येतोय. आता बघा एमपीएससी आणि हे तर झालं, दोन्ही सब्जेक्टचं झाले. आता त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू हा एक महत्वाचा फॅक्टर असतो. इंटरव्ह्यू बरोबर. आता बरेच जण काय सांगतात की तयारी कशी करायची, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची? रिव्हर्स.
रिव्हर्स म्हणजे कसं, पहिला इंटरव्ह्यू, मेन्स, प्रिलिम. आता बरेचसे फाउंडेशन बॅच मध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे. मग असं कसं, पहिला तर कोणता आहे, पहिला प्रिलिम आहे. मग मी तर सांगतो काय, पहिला इंटरव्ह्यू. बघा इंटरव्ह्यू, आता समजा तुम्ही प्री पास झाला, मेन्स पास झाला, इंटरव्ह्यूला गेला. इंटरव्ह्यू तुमचा मग 1 महिन्याने असेल, मग तुम्ही एखादं पुस्तक घ्याल, वाचाल आणि इंटरव्ह्यूला जाल. बरं ते एका महिन्यामध्ये इंटरव्ह्यूची तयारी होते काय, तर इंटरव्ह्यूची तयारी एका महिन्यामध्ये होत नाही. मग कधीपासून तयारी करायची इंटरव्ह्यूची, तुम्ही आतापासून तुमची इंटरव्ह्यूची तयारी असेल. तिथं तुम्हाला नॉलेजेबली जज केलं जाणार नाही, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी त्यांनी जज केलेलं आहे प्री मध्ये, मेन्स मधून. इथून पुढे तुमचं इंटरव्ह्यू हे जे असणार, तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे. पर्सनॅलिटी टेस्ट, तुम्ही कसे बोलता, कसे वागता, तुम्ही ऍज अ ऑफिसर्स म्हणून कसे असाल. आणि ही जी गोष्ट आहे ही एका दिवसात होणार नाही. रोज तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हाइट करावं लागणार. रोज तुम्ही आता शिक्षकांशी कसे बोलता, कसं करता, तुम्हाला दिलेलं होमवर्क असेल किंवा स्टडी असेल तो किती प्रॉम्प्टली करता, त्या दिवशी करता काय, म्हणजे ह्याच्यावरून काय होतं, तुमची वर्क इफिशियन्सी कळते. तुम्ही अधिकारी होणार, हे अधिकारी एका दिवसात घडत नसतो. ही जी प्रोसेस आहे, ही 2-3 वर्षाची प्रोसेस असणार आहे. तीच प्रोसेस तुम्हाला इन सर्व्हिस मध्ये जाणं, जी सवय लागते या प्रोसेसमधून, तीच सवय तुम्हाला तिथं मॅच करावं लागणार. लक्षात आहे मी काय सांगतोय. त्याच्यामुळं ही प्रोसेस आहे ना, या प्रोसेसचा आनंद घ्यायचा ना की एकदम मी फायनल माझा रिझल्ट येईल आणि मी असं करेन, मी तसं करेन, नाही. ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस तुम्हाला खूप काही मिळवून देणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये जे असे विषय आहेत की तुम्हाला ओव्हरऑल सगळ्यांचं नॉलेज देतील. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादा डॉक्टर झाला, पण डॉक्टरला कुठलं नॉलेज असेल, मेडिकल फील्डचं. पण डॉक्टरमध्ये पण आता प्रकार आहेत, खास करून डोळ्यांचं डॉक्टर. पण डोळ्यांचं डॉक्टर करेल, त्याला जर म्हणजे सांगलं माझ्या हृदय दुखते, छाती हार्टमध्ये दुखते, तो काय सांगेल, मला काय यातलं नाही. डॉक्टर आहे पण तो कशाचा आय स्पेशलिस्ट. म्हणजे डॉक्टरमध्ये पण व्हेरिएशन्स आहेत, तो त्या फील्डमधला मास्टर आहे. पण एमपीएससी आणि युपीएससी करणारा विद्यार्थी असा असतो की त्याला सायन्सही जमतं, सायन्सचा अभ्यास आहे, पॉलिटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि एन्व्हायरमेंट बरंच आणि करंट घडामोडी, चालू घडामोडीचा पण अभ्यास असतो. ह्याच्यामुळे होतं काय, तो जो व्यक्ती, तो कॅन्डिडेट आहे, तो सर्वांग अभ्यास त्याला तिथं मिळतो. पॉलिटिक्स कळतं, इकॉनॉमिक्स कळतं, सगळ्या गोष्टी कळतात, बजेट कळतं. आता कालची न्यूज तुम्ही एखादी माहित आहे का नाही माहित, बलुचिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक झाली. न्यूज पण आता इथून पुढे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी ह्या माहीत असणं अपेक्षित आहेत. रोज तुम्ही बातम्या बघणं, ना की ते इंस्टाग्राम रील्स वगैरे हे करण्यापेक्षा न्यूज वरती वेळ मिळाला, न्यूज सफरिंग करा. त्याच्यामुळे तुम्हाला चालू घडामोडीचा चांगला अभ्यास मिळतो. बलुचिस्तान बघा, समजा एखादी न्यूज तुम्ही वाचली, आता मी सांगितलं तर जर घरी जाऊन सर्च करायचं, बलुचिस्तानमध्ये की पाकिस्तानची एक ट्रेन हायजॅक केली. मग तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की अभ्यासाच्या दृष्टीने बलुचिस्तान, बरं बलुचिस्तान म्हणजे काय, कुठं आहे, बरं त्यांनी ट्रेन हायजॅक काय केली, ह्या क्वेश्चन तुम्हाला पडले पाहिजेत. ते तुम्ही सरांना विचारा, इतर इंटरनेटची माहिती आहे. हा अभ्यास असा तुम्हाला तुमचा व्ह्यू वाढवायचा. रोज पेपर वाचले पाहिजे, न्यूजपेपर रिडिंग, इंग्लिश वाचा, मराठी वाचा, पण न्यूजपेपर रिडिंग मस्ट आहे. तुम्ही फाउंडेशन मध्ये असाल किंवा कोणत्याही तयारीमध्ये असाल. आता ह्याचा बेनिफिट काय होतं, रिटर्न्स मध्ये ह्याचा बेनिफिट खूप चांगल्या पद्धतीने होतो. काही एखादा विषय देतात तुम्हाला आणि त्या विषयावरती तुम्हाला तुमचं मतं मांडायचे असतात, लिखाण करायचं असतं. लिखाण करायचं, तुम्हाला तुमची मतं मांडा. आणि ही मतं कधी तयार होतील, कधी तयार होतील की तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी वाचलेलं असतं वगैरे वगैरे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तुम्ही डे टू लाईफ मध्ये किती अपडेट असता, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आजूबाजूला काय घडतं, काय न्यूजपेपर वेगवेगळे काय, इकॉनॉमिक्स. आता बजेट मांडलं, महाराष्ट्राने मांडलं, भारताचंही मांडलं. बजेट म्हणजे काय बघा, बजेट तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये शिकायचं आहे बजेट. पण आत्ताच तुम्ही थोडी माहिती घेतली तर, थोडी माहिती असेल, चुकीची असेल, थोडीफार माहिती, बजेट म्हणजे काय इतकं जरी कळालं तर ठीक आहे. पण बजेट म्हणजे काय, की पैसा येतो कसा, पैसा जातो कसा. मग आपल्या घरचं बजेट आपण कधी मांडतोय काय, नाही मांडत. म्हटलं बघितलं पाहिजे. म्हणजेच काय, घरचे काय करतात, की महिन्याला मला इतका येतो पैसा आणि माझा इतका पैसा, तो म्हणजेच काय बजेट आहे. हेच मोठ्या लेवलला होतं, कुठं भारताच्या लेवलला किंवा महाराष्ट्र लेवलला होतं. पैसा येतो किती, जातो किती, बरं आलेला पैसा पण खर्च झालाय किती, मग त्यासाठी आपल्याला कर्ज करावं लागतं. कर्ज कुठनं करणार वगैरे. ह्या ज्या लहान आपण घरच्या ज्या गोष्टी आहेत इकॉनॉमीच्या संदर्भात, बजेट, त्या मोठ्या लेवलला होऊन जातात, मोठ्या लेवलला होतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे काय, स्पर्धा परीक्षेचा पर्टिक्युलर फक्त मी पुस्तक घेऊनच मगच अभ्यास करेन, मला टेबल खुर्चीच पाहिजे, फॅनच पाहिजे, मगच माझा अभ्यास चालू, असं नाही. माझं कसं पाहिजे की मी जिथं आहे तिथं माझा अभ्यास सुरू झाला असेल. एखादं मी बँकेत जातो, मग त्या बँकेचे व्यवहार कसे असतात, काय, मग तुम्हाला येतं नंतर ही बँकिंग एक्झाम पण आहे, बरोबर आहे.
ह्या संदर्भातल्या तिकडे तुम्हाला म्हणजेच काय, तुम्ही आतापासून ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला मी अधिकारी झालेलो आहे ह्या अनुषंगानं ह्याच्यानं तुमचं बिहेवियर पाहिजे. त्या गोष्टीकडे बघणार, त्या थिंकिंगनं बघायचं आहे. मी अधिकारीच आहे, मी IPS झालेलो आहे, हे स्वतःलाच इन्व्हॉल्व करायचं का. इंटरव्ह्यूची तयारी हीच आहे. म्हणजे इंटरव्ह्यूला कसं असतं, पहिला ड्रेस बघितला होता, तुम्हाला त्या पर्टिक्युलर ड्रेस पाहिजे, तसं पाहिजे, प्रॉपर तुम्ही ऑफिसर झाला पाहिजे. समजा मी आता आयुष्यभर मी जीन्स आणि टी शर्टच वापरतोय आणि माझा उद्या इंटरव्ह्यू आहे आणि मला इंटरव्ह्यूला कसं जीन्स आणि टी शर्ट जाऊन चालेल का नाही. कसं गेलं पाहिजे, फॉर्मल मध्ये गेलं पाहिजे. आणि मी अचानक उद्या गेलो दुकानात गेलो आणि कपडे फॉर्मल आणले आणि मी परिधान केले आणि गेलो इंटरव्ह्यूला, मला मार्क मिळतील का? तर त्याची मला सवय झालेली आहे काय, मी त्याच्यात कम्फर्टेबल नसेल. म्हणून इंटरव्ह्यूची तयारी कुठून आहे पहा, म्हणजे माझ्या ड्रेसिंग सेन्स पासून आहे. मी कसं, मला मग कधी कधी तुम्ही अधूनमधून फॉर्मल ट्राय केले पाहिजे. इनशर्ट करणं, बसणं, बोलणं, कसंही बसून ते चालेल का नाही, तुमचं पोश्चर महत्वाचं आहे. म्हणून मी पहिला काय सांगितलं, इंटरव्ह्यू तयारी करून कधी आतापासूनच सुरू आहे तुमची इंटरव्ह्यू तयारी. आता येतो मेन्स. आता तुम्ही मेन्सचा जर प्रॉपर अभ्यास केला, सायमल्टेनियसली तुमचा प्रीचा अभ्यास होऊन जातो. मेन्सचा अभ्यास केल्यानंतर प्रीचा अभ्यास होऊन जातो. समजा तुम्ही प्रीचाच अभ्यास केला, प्रीचा केला बरं ठीक आहे, प्रीचा केल्यानंतर लगेच मेन्स आली 2 ते 3 महिन्यात, हार्डली 3 ते 4 महिने मेन्सला वेळ असतो. तेवढ्या वेळेमध्ये प्री पास झाल्यानंतर तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला मेन्स क्लिअर होत नाही. मी आता जास्त टेक्निकल मध्ये जात नाही, किती मार्कला मेन्स असते वगैरे वगैरे, तो हा बेसिक एक सेमिनार आहे असल्या कारणाने मी तुम्हाला वरवर सुपरफिशियल गोष्टी सांगतो. लक्षात आहे काय सांगतोय मी. त्यामुळे मेन्स हा इंटरव्ह्यू साईड इंटरव्ह्यू रोजची रोज तयारी असणार, मग मेन्स असेल, प्री असेल. आणि मग त्यात पण समजा तुम्ही प्री जर क्वालिफाय नाही झाला तर मेन्स द्याल. मेन्स दिवशी 3 टप्प्यात एक्झाम आहे आपल्याला माहिती आहे, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. म्हणून प्री सुद्धा तितकीच महत्वाची आहे, प्री देखील. आणि या सगळ्या ज्या एक्झाम असतात त्या सगळ्या एक्झामला आता काय केलेलं शासन गव्हर्नमेंटनं प्री आहे, मेन्स आहे आणि मग इंटरव्ह्यू. काही पोस्टला इंटरव्ह्यू नाही, काही पोस्टला इंटरव्ह्यू अजून सुद्धा आहे. हा, त्या दृष्टीने आपण तयार करायचं. म्हणून बघा, तुम्ही ह्या मोठ्या एक्झामसाठी जर टार्गेट केलं तर साईड बाय साईड ह्या एक्झामसाठी होऊन जातं. आज आपल्याला फक्त थोड्याच गोष्टी माहित असतात. हा, सगळ्यात माहित असतं काय, कॉन्स्टेबल की पोलीस म्हणजे काय. आपण आजूबाजूला काय बघतो, कॉन्स्टेबल बघतो, नाहीतर हवालदार तर एक बघितलं असतं. म्हणजे मला काय व्हायचं, पोलीस म्हणजे मी कुठेपर्यंत माझी रेंज जाईल, नाही मला कॉन्स्टेबल व्हायचं नाही. आपली कॅपॅसिटी त्याच्या वरती असते, पण आपल्याला माहित नसल्या कारणानं आपण तिथपर्यंतच थांबतो. आपल्याला माहित नाही आपण काय करू शकतो. खरंच स्वतःला तुम्ही जाणून घ्या, त्यासाठी थोडा वेळ द्या. आपण खूप काही करू शकतो, पण आपल्याला माहित नसल्या का बऱ्याच गोष्टी अशा असतात आपल्याला ज्या माहिती नसतात, त्या मात्र हे होतं. तुम्ही स्पर्धा परीक्षा येत आहे, पण स्पर्धा परीक्षा येत आहे म्हणजे ह्या क्षेत्राची पूर्ण जाणीव करूनच तुम्ही इथे आलं पाहिजे की बाबा ह्याच्यामधून नेमकं होतं काय. पुढे जाऊन असं व्हायला नको की मी केलो आणि परत मला माझ्याकडून नाही झालं. तुम्हाला आतून जर वाटत असेल की यस मला अधिकारी व्हायचा आहे, काहीतरी समाजासाठी करायचं आहे किंवा माझ्यासाठी करायचं आहे, फॅमिलीसाठी करायचं आहे, तरच इथे या. नाहीतर हा झाला म्हणून मी करतो, तो झाला म्हणून मी करतो, कोणाचं तर भाषण ऐकलेलं आहे मोटिवेट, त्यामुळे मोटिवेट झालं मी आलं, तर तसं इथं अजिबात यायचं नाही. ते जास्त काय टिकत नाही मोटिवेशन. तुम्हाला आतून वाटलं पाहिजे का माझा शेजारचा झाला म्हणूनही मी तयारी करतोय, नाही, तुम्हाला आतून वाटलं पाहिजे का हे खरंच मला झालं पाहिजे काय. आणि खरं हे अशी गोष्ट आहे स्पर्धा परीक्षामध्ये की तुम्ही तुमचं आयुष्य सोडा, तुमचं फॅमिलीचं खूप चांगलं पद्धतीनं इनरिच करू शकता. फॅमिली एक समाज म्हणजे तुमच्याकडे बघून काही लोक सुद्धा तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेतात, ते सुद्धा तयार करू लागतात, ते सुद्धा एका मोठ्या वेगळ्या पोस्टवर जाऊ शकतात. म्हणजेच काय, समजा तुम्हाला बघून एखाद्याने पोस्ट काढली, ते एखाद्याला नोकरी लागली, म्हणजे तुमच्याकडून न काय समाजसेवा घडली, तुम्हाला जर करायची नसले तरी सुद्धा घडली, तुमच्याकडे बघून तुमचं इन्स्पिरेशन घेऊन. म्हणजेच काय, तुम्हाला अर्थकारण, राजकारण, समाजकारण हे सगळ्या गोष्टी हे स्पर्धा परीक्षा जे फील्ड आहे ते तुम्हाला मिळवून देऊ शकतं. आणि सर्वांसाठी सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी तर भयानक. तुम्ही इन सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर सहजासहजी तुम्हाला काढून टाकले जात नाही. तुम्ही खूप मोठं काहीतरी कांडच केलं पाहिजे, ठीक आहे, ह्या भाषेत मी बोलतो, तरच तुम्हाला त्या सर्व्हिसमधून हे. त्यामुळे सिक्युरिटी एक चांगली आहे आणि एक इनरिच गोष्टी होऊ शकतात. बरं ठीक आहे. पुढे आता इकडे आहे बघा, आता बरेचसा व्ह्यू असा असतो की आता इथून ह्या वर्षीपासून 2025 पासून राज्यसेवा कशी होणार आहे, सब्जेक्टिव्ह लेखी होणार आहे, लेखी होणार आहे. आणि ह्या बाकीच्या ज्या एक्झाम आहेत, त्या ग्रुप बीच्या ज्या एक्झाम आहेत, ह्या कशा आहेत सगळ्या बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह आहे. आता तुम्ही म्हणा बरेच ऑब्जेक्टिव्ह सोपा आहे ना, बरोबर ना. काय करायचं, क्वेश्चन वाचायचा आहे, खाली 4 ऑप्शन आहेत आणि त्यातलं एक टिक करायचं, बरोबर आहे ना.
लक्षात येते मी काय सांगतोय? ऑप्शन आहेत प्री अजून तसेच आहे, युपीएससीच्या आणि एमपीएससी प्री ऑब्जेक्टिव्ह आहे, पण मेन्स बदललेलं आहे. का बदलते सांगतो, फक्त पहिला आधी लक्षात घ्या. हे जर ऑब्जेक्टिव्ह असली तरी सुद्धा ही ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह पेक्षा अवघड आहे. आता तर म्हणलो मी सोपी आहे, आता परत म्हणतो मी अवघड आहे. बघा का अवघड आहे. समजा तुम्ही एक पेज वाचलेलं आहे, एक पेज वाचलं, हा एक पेज वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती सब्जेक्टिव्ह एक्झाम द्यायचे आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाम सुद्धा द्यायचे. पण सब्जेक्टिव्ह वरती किती क्वेश्चन येतील त्याच्यावरती? सब्जेक्ट लेखी आहे, एक पेज वाचलेलं आहे तुम्ही आणि तुम्हाला काय करायचं, लेखी त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला बनवायचं, तुम्ही एक्झामिनर आहात, तर किती क्वेश्चन बनवाल? किती? 2 बनवाल. आणि कोण? एक पेज आहे फक्त, एक पेज. आणि हा ठीक आहे, बरं आता काय याच्या उलट ऑब्जेक्टिव्ह बनवायचं तुम्हाला. एक पेज आहे, हा ऑब्जेक्टिव्ह किती? 20 लाईन आहेत, 20 लाईनचे ती पेज आहे. किती ऑब्जेक्टिव्ह होतील? किती? मॅक्झिमम 20. प्रत्येक लाईनला एक ऑब्जेक्टिव्ह किंवा सपोज 10 ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे बघा एक पेजवरती तुम्हाला 10 क्वेश्चन तिथे येतील ऑब्जेक्टिव्हला, पण सब्जेक्टिव्हला किती? एखादा दुसरा क्वेश्चन येतो, एखादा दुसरा क्वेश्चन. बरं, हे गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला एक क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचा आन्सर माहितच पाहिजे त्या 4 ऑप्शन मधलं, नसेल तर काय तुमचा मार्क गेला. सब्जेक्टिव्हला कसं आहे, तो एखादा क्वेश्चन आला, थोडं तुम्हाला आठवतंय पण थोडं आठवतंय त्या पेज मध्ये, थोडं आठवतंय. तुम्ही थोडं तर लिहू शकाल, काहीतरी लिहू शकाल, थोडं तर लिहू शकाल. 5 मार्काचा क्वेश्चन असेल, 1-2 मार्क मिळतील. आणि ऑब्जेक्टिव्हला काय होईल? मार्कच नाही आहे. असेल का मार्क? नाही. पण सब्जेक्टिव्हला असेल मार्क. लक्षात येते मी सांगतोय? त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये जर भीती असेल की सब्जेक्टिव्ह हा खूप अवघड पार्ट आहे, तर तसं नाही. तुम्ही 10वी-12वी पर्यंत काय करत आलेलो आहे? आपण लेखन करतच आलेलो आहे ना, क्वेश्चनचे आन्सर्स लिहितच आलेलो आहे. इथं काय वेगळं करायचं आहे? फक्त थोडं मॉडिफाईड करायचं, आपले विचार थोडं मॉडिफाईड करायचे. बरं, हे मॉडिफाईड करण्यासाठी सुद्धा अकॅडमी आहे ना आपल्याकडे, गायडन्स आहे, ह्या गोष्टी सुद्धा आहेत. म्हणून सब्जेक्टिव्ह ही ऑब्जेक्टिव्ह पेक्षा सोपी आहे. बरं, आता पुढचा क्वेश्चन. बरं, तुम्ही आपण सेल्फ स्टडी जर करतोय, सेल्फ स्टडी निघत नाही का? पोस्ट निघते, सेल्फ स्टडी करून पोस्ट निघते नाही असं नाही, फक्त काय होतं, वेळ लागतो. समजा तुम्हाला एका ठिकाणी पुण्यावरून मुंबईला जायचं आहे, तुम्ही स्वतः चाललेला आहात, तुम्हाला अजून कधीच गेलेलं नाही, मग तुम्ही काय करणार? आता टेक्नॉलॉजी आहे ना तुमच्याकडे, काय करणार? मॅप लावणार. बरोबर, मॅप म्हणजे काय? तुमचा गायडर आहे, बरोबर आहे ना. पण मॅप नव्हतं त्यावेळेला काय करणार? विचार जाणार किती वेळ. बरं, तुम्हाला म्हणून विचारत जात असताना तुम्हाला वेळ लागणार, प्रत्येक ठिकाणी थोडं वेळ थांबणार, एखाद्या ठिकाणी हा रस्ता कुठे जातो तो. पण तोच तुमचा मित्र आहे, तुमच्या गाडीवर आहे, त्यानं बऱ्याच वेळेला मुंबई पुणे केलेला आहे, तर आता काय वेळ जास्त लागेल कमी लागेल? का कमी लागेल? हा, तुमच्याकडे आहे ना तो जो मॅप, जे तुमचा गुगल मॅप जो आहे, शिवाय तुमचा मित्र जो गायडर आहे, तो गाईड करणार आहे तुम्हाला. हा रस्ता इथं आहे, इथं रस्ता बंद असेल, आपल्याला इकडून टर्न घ्यायचा आहे, तिकडून टर्न घ्यायचा आहे, इथं ट्रॅफिक असेल, ट्रॅफिक सोडून जायचं आहे, इथं सिग्नल असेल, इथं थांबायचं आहे. हेच काय करणार आहे तुम्हाला? अकॅडमी करणार आहे. अकॅडमी लावण्याचा हेतू काय आहे की त्याच्या पाठीमागे तो आहे की लवकरात लवकर मला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही पोहोचाल, तिथपर्यंत पोहोचाल, 2 तास तुम्हाला 4 तास लागतील, पण तेच जर 2 तासात पोहोचला तर तुमचे 2 तास एक्स्ट्रा वाचणार आहेत ना गायडन्समुळे. त्याच्यामुळे प्रॉपर गायडर असणं हा खूप गरजेचा असतो. आणि आजकाल मार्केटमध्ये खूप इतकं पेव पडलेलं की तुम्हाला प्रॉपर गायडर मिळणं हा खूप कठीण होऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर चॅनल थ्रू जर गेलं तर तुम्हाला लवकर तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यास फायदा. आणि असं नाही का, आता बरेचसे तुम्ही आजूबाजूला बघितलं असेल, किंवा आता मी माझ्याबद्दल सांगतो, मला वेळ लागला का, थोडं गायडन्स मध्ये चूक झाली, त्याच्यामुळे मला जवळपास 6 वर्ष लागली. 6 वर्ष का? थोडं गायडन्स चुकलं, थोडं माझ्या चुका झाल्या. मग हे आपण शिकणार कुठं? समोरच्याकडून शिकतोय, समोरच्याकडून. ज्या एखाद्याने ज्या पाथवरती गेलेला आहे त्याला लक्षात आलं असतं कुठे खास काय घ्यायचं, कुठं काय थांबायचं काय. त्याच्यामुळे तो चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो, ज्यानं ह्या जर्नीचा प्रवास ज्याने केलेला आहे. त्याच्यामुळे म्हणून गायडर हा खूप चांगला असणं खूप गरजेचं आहे. लक्षात आहे? म्हणून की सांगतोय की सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह ह्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह होणं ह्याला अजिबात दिलं नाही पाहिजे. ह्या वर्षी एक्झामला किती जण प्रिपेअर करणार आहेत लगेच 2025 साठी?
किती जण आहात आणि फाउंडेशनसाठी किती जण, ह्या वर्षासाठी किती आहात, ह्या वर्षासाठी. ओके, बरं. फाउंडेशन बाकी सगळे फाउंडेशनसाठी, काय हरकत नाही. अजून म्हणजे 2025 ची तयारी आहे, अजून तुमचं प्रीला वेळ आहे, अजून मेन्सला वेळ आहे, त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते. आता बरेच जण होतात की 2 वर्ष, बरेच जण कसे करतात, मी अजून 2 वर्षांना एक्झाम देणार आहे, त्याच्यामुळं इतकं सिरियस नसतात. त्याच्या रिव्हर्स काय असतं, माझी एक्झाम येणार आहे आगामी 4-5 महिन्यामध्ये, खूप आतून ते सिरियस असतात, खूप आतून सिरियस असतात, त्या पद्धतीने ते तयारी चालू करतात. त्याच्यामुळं की कधीच अनसिरियस राहायचं नाही की म्हणजे 2 वर्षानंतर मी तयारी करणार आहे, नंतर करणार आहे, नाही. मी आज ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा आज मी अभ्यासाला चालू केलेला आहे, त्याच्यामुळे आगामी वर्षामध्ये मी पास होणारच आहे, ह्या दृष्टीनं तुमचे प्रयत्न हे असले पाहिजेत. आणि ही जी काही एक्झाम आहे, हे तुम्हाला सर्व गुण संपन्न बनवणार, तेच मी सांगतोय की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आणि वेगळ्या अँगलनं शिकायला मिळणार. फक्त पुस्तकी नॉलेज नसणार आहे आपल्याला, ते प्रॅक्टिकल नॉलेज पण आपल्याला त्या पद्धतीनं घेता आलं पाहिजे. आणि हे अनुभव आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये उतरावं लागतात. फॉर एक्झाम्पल, मी मग जसं बघितलं, मी सांगितलं तुम्हाला बजेटचं उदाहरण. बजेटमध्ये कसं आहे की बजेटमध्ये पैसा कसा आला, कसा जातो, हे तुम्ही अभ्यासलं, पण ह्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्हाला घरामध्ये करता आलं पाहिजे. की घरामध्ये पैसा येतो कुठून, वडील किती कमवतात, किती येतो, बरं घरामध्ये आपल्या गोष्टी किती खर्च होतात, बरं वडिलांचं सुद्धा आपल्या पॉकेट मनी जर मिळत असेल महिन्याला, तर महिन्याचा मला किती येतात, किती जातात, हे म्हणजे काय इकॉनॉमिक्सच आहे, हे प्रॅक्टिकल आहे. तुम्ही ज्यावेळेला मोठ्या लेवलचं शिकता तेच लहान लेवलला शिकता, ह्याच गोष्टी असतात. पॉलिटिक्स संदर्भातलं सुद्धा, पॉलिटिकलमध्ये इलेक्शन्स कसे होतात, आपलं इलेक्शन कसं आहे, अमेरिकेचं इलेक्शन कसं आहे, कसं निवडलं जातं, कसे, ही खूप मोठी गोष्ट. आपण आता सगळे 18 वर्ष झाल्यानंतर आपल्याला वोटिंगचा अधिकार असल्या कारणानं चांगला नेता कसा निवडता येतो आपल्याला, पण त्यालाच का नाही, कोणत्या पार्टी आहेत, काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज येतं. म्हणजे इंटरनॅशनल अफेअर्स असतील की दहशतवादी संघटना असतील, ते नक्षलवाद असेल, बऱ्याचशा गोष्टी असतात, पॉवर्टी असेल, बरं इतकं सोनं महाग झालं, कमी झालं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक साईड बाय साईड अभ्यास करत असताना ह्या इन्बायप होतात. आणि ह्या चांगल्या पद्धतीने कोण सांगितलं जातं, ज्यांनी जास्त तयारी केलेली आहे ते. तुम्हाला लगेच ह्या गोष्टी कळणार नाहीत. इकॉनॉमिक्समध्ये काय वाचायचं, मी कुठला पेपर वाचायचा आणि काय वाचायचं हे लगेच कळणार नाही. पेपरमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात आणि आपण वाचायचं सोडून दुसरंच वाचतो. ह्यानं याचा खून केला, इकडे चोरी झाली, हे आपल्याला काय परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत काय, चोरी केली, दरोडा झाला, ह्याच्याशी आपल्याला घेणं नाही. मग पेपरमध्ये काय ज्या गोष्टी असतात, इंटरनॅशनल अफेअर, बाकीच्या गोष्टी, ह्या पण ह्या आता आपल्याला कळत नाहीत. मग ह्या कोणतरी सांगणं गरजेचं असतं. ह्याच्यासाठी गायडर महत्वाचा असतो. इन्स्टिट्यूशन कशासाठी असते, त्याच्यासाठी असते की तुम्हाला योग्य पाथमध्ये नेऊन पोचवणं, ह्याच्यासाठी असतं. लक्षात, निबंध लिहायचा आहे मला, निबंध लिहायचा, पण एकाच वेळ ह्याच्यावरती 2-3 तास मला विचार करून निबंध लिहायचा आहे. मग हे शक्य आहे काय, समजा अशक्य अशी गोष्ट नाही, पण ह्याच्यासाठी तुमची तयारी पाहिजे, तितकं वाचन पाहिजे, तितकं तुम्ही गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. एखाद्या गोष्टीवर तुम्हाला निबंध लिहायचा असेल, लक्षात आहे. लहानपणी आपण निबंध लिहिला आहे काय, निबंध लिहा माझा आवडता प्राणी, किंवा ह्याच्यामध्ये आपण लिहितो की आमच्या घरी कुत्रा आहे आणि त्याचं नाव हे आहे आणि त्याला खाद्य आम्ही हे घालतो, 4 ओळी. मग हे चालेल काय, आता तुम्ही कलेक्टर होणार, हे चालेल काय, आता नाही. मग त्याला टेक्निकली स्वरूप देता आलं पाहिजे, त्याच्यावरती एक्स्ट्रा माहिती देता आली पाहिजे, बाकीच्या गोष्टींवरती तुम्हाला त्याच्यावरती फोकस टाकता आला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला चांगली इन्स्टिट्यूटच देणार आहे, किंवा तुमचं किती त्याच्यावरती काय म्हणतो कमांड आहे ह्या गोष्टीसाठी. लक्षात आहे. बघा, MPSC कॅरेक्टर, STI, PSI, ASO, SR. बरं, आता हे करत असताना साईड बाय साईड तुम्हाला त्या पोस्टची बद्दलची माहिती सुद्धा घेणं तुम्ही गरजेचं आहे. सरांना विचारा, बाकीच्या गोष्टी त्या करून घ्या की IAS नेमकं काम काय असतं. आता जनरल थोडं IAS काम काय आहे, IPSचं काम काय आहे, बरं इकडं कलेक्टर काय करतो, DSP काय करतो, SC/STचं लॉंग फॉर्म काय. आता सांगितलं SC/ST म्हणजे कमिशनर आहे, तो STI मध्ये हा जो ST आहे की ह्या डिपार्टमेंटशी कनेक्टेड आहे, तो DYSP ह्या PS किंवा IPSC कनेक्टेड आहे. ह्या गोष्टी असतात त्यांचं काम. बरं, त्याची हायरार्की काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत आणि माहीत करून घ्यायचं. अभ्यासाचा पार्ट आहे तो, की सिलेबसला जरी तसं राईट नसलं, पुढे जाऊन ते करायचं असलं तरी तो सध्या आता अभ्यासाचाच पार्ट आहे तुमच्या. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात त्या नंतर तुमचं थोडं रिडिंग असणं, एक्स्ट्रा करिक्युलर आता जे फाउंडेशन बॅचमध्ये असतात किंवा बाकी तुमचं रिडिंग की एक्स्ट्रा हे सोडून अवांतर वाचन तेही सुद्धा गरजेचं असतं, ते वाचणं. मग ह्यासाठी रोज न्यूजपेपर सांगितलं, त्यातलं संपादकीय पान, एडिटोरियल पेज सांगितलं असेल तुम्हाला वाचायला, एडिटोरियल पेज वाचणं. कारण की एखाद्या विषयावरती तिथं व्यवस्थित विवेचन केलेलं असतं की कसं करता येईल आपल्याला.
कसं वाचता येईल, काय करता येईल, हे म्हणजे पेपर रिडिंग हा अवांतर वाचनाचाच एक पार्ट असतो. लक्षात येते मी काय 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 गोष्टी असतो. आणि नंतर अकॅडमिकमध्ये असताना तुम्ही ज्या विषयामध्ये आता तुम्ही ग्रॅज्युएशन करता किंवा काय करता त्याच्यावरती सुद्धा आपली चांगली कमांड पाहिजे, मास्टरची पाहिजे, चांगले मार्क्स तिथं आले पाहिजे. कारण की अभ्यासाची सवय लागते, इथून सुरुवात आहे. अभ्यासाची सवय कशी लागली पाहिजे, काय केली पाहिजे, बाकीच्या गोष्टी. आणि नंतर येतो तो तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स. बरं, कॉन्फिडन्स तुम्ही आता तुम्हाला सगळ्यांना विचारलं तुम्ही एक्झाम पास व्हाल का? किती जणांना वाटतं मी एक्झाम पास होईन? किती जणांना वाटतं? हात वर करा, मी एक्झाम पास होईन. किती जणांना वाटतं? बरं, सगळ्यांना वाटतं हे पास व्हाल तुम्ही. बरं, हा तुम्हाला जे वाटतं हे पास होतं, हा तुमचा कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्स आहे सध्या. का ओव्हर कॉन्फिडन्स असतो? तुम्ही त्याची माहिती करून घेतली काय, त्याचा अभ्यास केलेला आहे काय, सगळं झालेलं आहे काय? नाही, तरी सुद्धा तुम्हाला वाटतं, म्हणजे त्याची तयारीच नाही तरी सुद्धा मला काय वाटतं, मी एक्झाम क्रॅक करू शकतो. नाही, हा ओव्हर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कधी येतो? तयारी केल्यानंतर. त्याची आता माझी तयारी झालेली आहे पूर्ण. समजा तुम्हाला क्वेश्चन दिला युपीएससी, तुम्ही लिहू शकाल? नाही, का तयारी नाही. पण तयारी केल्यानंतर लिहू शकाल? नक्कीच. कोणताही क्वेश्चन द्या, मी लिहू शकेल. हा कॉन्फिडन्स मला आला. का आला कॉन्फिडन्स? मी त्या ह्याची गोष्टीची तयारी केल्यामुळं. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स हा एका दिवसात बिल्ड होणार नाही, डे बाय बिल्ड होणार. आणि तुम्ही ह्या क्षेत्र निवडलेलं असेल तर तुम्ही स्वतःला एक चांगलं म्हणजे भाग्यवान समजा की मी काहीतरी वेगळं बनणार आहे, काहीतरी वेगळ्या गोष्टी मी अचीव्ह करणार आहे ह्याच्यातून, इतरांपेक्षा मी वेगळा होणार आहे ह्याच्यातून. लक्षात आहे? म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज याच्यामधून येऊन जाईल. इकॉनॉमिक्स कळेल, पॉलिटिकल मला सांगितल्याप्रमाणे हिस्ट्री कळेल, वगैरे सगळ्या गोष्टी. हिस्ट्रीवर बरेचसे पिक्चर सुद्धा येतात. तुम्हाला लक्षात येईल खरंच हा पिक्चर योग्य आहे की अयोग्य आहे, दाखवलेल्या गोष्टी काय. म्हणजे तुम्ही एक सुजाण नागरिक व्हाल. तो सांगतोय म्हणून ही गोष्ट बरोबर आहे असं कधीच म्हणायचं नसतं, तसं नसतंच. फॅक्ट्स ह्या वेगळ्या असतात. मग तुम्हाला त्या फॅक्ट्स चेक करता आल्या पाहिजे की हा ही गोष्ट खरी आहे का, चेक केलं पाहिजे, असंच घडलेलं होतं का, अशा गोष्टी असतात. म्हणजे त्याच्या स्पर्धा परीक्षा हा जो असा विषय आहे की तुम्हाला खूप काही गोष्टी देऊन जाणार आहे. लक्षात आहे? बघा इथे आणखीन काय शंका, मी अजून बरंच आहे, तुम्हाला मध्ये काय शंका येत असेल तर लगेच ती विचारत चला. तुम्ही काही गोष्टी असतात त्याच लगेच तुम्ही इनबाईब लगेच सांगत चला मला, सांगत चला काय शंका आहे तेपर्यंत. अजून जाणार पुढे आपण हळूहळू एक बाय स्टेप पुढे. याच्यामध्ये काय शंका आहे? नाही, ठीक आहे. चला आता हे जर झालं ऑब्जेक्टिव्ह. आता थोडं इकडे येऊया बघा. आता थोडं हे ग्रुप बी कडे जर बघितलं आपण तर याच्यामध्ये STI, PSI, ASO, SR ह्या सुद्धा चांगल्या पोस्ट आहेत ग्रुप बीच्या. इकडे सुद्धा जर याला इकडे आता जसं इकडं STI म्हणजे बघा मी पण स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, इकडे आलं सब इन्स्पेक्टर, सेक्शन ऑफिसर, सब रजिस्ट्रार, बरोबर. सेम जे आहेत तिकडे सेंटरकडे येणार आहेत. सेंटर म्हणजे जसं ST आहे तसंच तिथं सुद्धा इन्स्पेक्टर असतो. GST ला इन्स्पेक्टर आहे, इन्कम टॅक्सला इन्स्पेक्टर आहे. इन्कम टॅक्स ऐकला असेल शब्द, इन्कम टॅक्सला इन्स्पेक्टर आहे. नंतर तिथं सुद्धा पोलीस असतात. पोलीस म्हणजे आता पोलीस म्हणजे PS आहे. PS सेंट्रल सुद्धा PS असतो. तो कुठं असतो? सेंट्रलचा PS आहे, दिल्ली पोलीस आहे, तसं आहे. नंतर CISF ऐकलं, SSB ऐकलं असेल, ITBP ऐकलं असेल. म्हणजे ह्या जे इथं सुद्धा काय असतात? PSI लेवलची रँक असते, पोलीस असतात, पोलीस सब इन्स्पेक्टर तिथं सुद्धा आहेत. मग इथं लेडीज किंवा जेंट्स ह्यांना सुद्धा अपॉर्च्युनिटी तिथं आहेत. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज खूप सारे आहेत, खूप सगळे आहेत. सिलेबस सेम आहे. सिलेबस हा जर केला तर ह्याचा सिलेबस खूपच कमी आहे ह्या ग्रुप बीचा, ह्या दोन्ही साईडचा सिलेबस. तुम्ही हा जर प्रॉपर सिलेबस केला तर इकडं खूपच कमी आहे. त्याच्यामुळे अभ्यास करताना, तयार करताना खूप मोठीची तयारी करा. साईड बाय साईड ह्या गोष्टी निघून जात, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही अरे मी हे असं केलेलं आहे. बरेच विद्यार्थी आता ऑब्जेक्टिव्ह होती ते सांगतो तुम्हाला. बरेच विद्यार्थी MPSC ह्याच्या आधी काय होती? ऑब्जेक्टिव्ह होती. आताची जे मेन्स होणार ती ऑब्जेक्टिव्ह आहे. बरेच विद्यार्थी UPSC करत होते पण अटेम्प्ट लिमिटेड आहे UPSCला, पण UPSC मधून सिलेक्शन नाही झालं. तेच विद्यार्थी MPSC कडे वळाले. ऑब्जेक्टिव्ह होती, तयारी कशातून केली होती? सब्जेक्टिव्ह मधून एक्झाम दिली, ऑब्जेक्टिव्ह मधून, तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी पोस्ट वर्षी मिळवली. का बरं? कारण की त्यांच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होत्या. सब्जेक्टिव्ह केलेलं आहे, खूप व्हास्ट सिलेबस अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे सब्जेक्टिव्ह देताना त्यांना खूप कमी अडचणी आल्या. अडचणी आल्या नाही अशा नाही, खूप कमी अडचणी आल्या. कारण की त्यांचं
इथं ह्याच्या सब्जेक्टिव्ह अभ्यास केल्या कारणानं तुम्हाला कोणता ऑप्शन इलिमिनेट करायचा हे खूप चांगल्या पद्धतीने कळतं, खूप चांगल्या पद्धतीने कळतं. त्याच्यामुळे तुमचा व्ह्यू जितका मोठा होईल तितकं एक्झाम क्रॅक करायला ते सोपं जाईल, सोपं जाईल. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह पेक्षा मी परत सांगतो की सब्जेक्टिव्ह ही सोपी एक्झाम आहे. बरं, आता हे झालं की या विषयात बोलतोय यांच्यासाठी. हा बरं, ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचं क्लास 2 जॉईन होताना जरी क्लास 2 झाला तर तुम्ही काही दिवसानंतर काही वर्षानंतर प्रमोशन होतं, क्लास 1 होता, क्लास 1 होता. समजा तुम्ही आता इथून डेप्युटी कलेक्टर झाला, डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर काही वर्षांना तुम्हाला IAS हे पद मिळतं, IAS हे पद मिळतं. हा एक नॉमिनल एक्झाम असते, त्यानंतर IAS हे पद मिळतं. समजा इथं DYSP म्हणून झाला तर नंतर काही लवकर जितकं DYSP व्हाल तितका फायदा असतो. नंतर तुम्ही IPS केडर म्हणून तुमच्या नावापुढे लागतं IPS, एखादं नाव असेल तुमचं IPS, लक्षात येतं. तर ह्या सुद्धा एक्झाम. बरं, आता एकदा PS झाल्यानंतर तुम्ही इकडून तुमचं प्रमोशन DYSP पर्यंत जाऊ शकतं. जितक्या लवकर तुम्ही PS व्हाल तिथपर्यंत जातो. ASO हा नंतर सचिव लेवल पर्यंत जातो, मंत्रालयात असतात ते सगळे, तिथपर्यंत जाऊ शकतात. नंतर STI हा तुमचा असिस्टंट, इथं SC/ST असिस्टंट कमिशनर पर्यंत जाऊ शकतो, डेप्युटी कमिशनर पण होऊ शकतो, म्हणजे प्रमोशन होऊ शकतं. म्हणजेच काय, इथून सुद्धा तुम्हाला चान्स आहे इकडे येणार, इथून तुम्हाला चान्स आहे इकडे येण्याला, इथून तुम्हाला चान्स आहे इकडे येतात. सगळे डोर्स ओपन आहेत, सगळे डोर्स ओपन आहेत. फक्त काय गरज कशाची आहे, गरज कशाची आहे, तयारी करण्याची गरज आहे. गरज कशाची आहे, तयारी करण्याची. लक्षात, एका रात्रीमध्ये तुम्ही ह्या भागातून ह्या भागात येतात. म्हणजेच काय, समजा तुम्ही तयारी करताय, तयारी केलेली आहे आणि एका रात्रीमध्ये एका दिवशी रिझल्ट आला, रिझल्ट आलेल्या दिवशी तुम्ही सामान्य ते असामान्य हा तुमचा प्रवास असतो. बघा, आजपर्यंत तुम्ही आहे आणि आज तुमचा डायरेक्ट IPS हा रिझल्ट आला, IAS हा रिझल्ट आला, तर तुम्ही एक सेलिब्रिटी होऊन जाता, सेलिब्रिटी होऊन जाता. बरीचशी भाषणं तुम्ही ऐकताय, बरोबर ना, बऱ्याच ठिकाणी. म्हणजेच काय, सामान्य ते असामान्य ही गोष्ट तुम्हाला मिळू शकते. असं कोणतंच फील्ड इतकं नाही आहे की तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळून. बऱ्याच गोष्टीमध्ये पैसा वगैरे असतो, सगळे ठीक आहे, म्हणजे प्रोफेशन बिझनेसमध्ये पैसा वगैरे आहे, सगळ्या ठीक आहे. पण तुम्हाला जे काहींना सेलिब्रिटीची हाऊस असते, काहींना समाजकार्य करायचं त्याची हाऊस असते, काहींना पैशाची वगैरे असते, म्हणजे पगार वगैरे ह्या गोष्टी. हे फील्ड असं आहे की तुम्हाला सगळं मिळून देणार. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही पहिला सेट करा, टार्गेट सेट करा, मला काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, आणि तिथून पुढं तुम्ही जर्नी तुमची स्टार्ट करा. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अजून वेळ आहे, एक गोष्ट सांगतो परत येऊया. म्हणजे आता तुम्हाला डाऊट असेल स्वतःबद्दल की मी हे करू शकतो की नाही, कारण की सिलेबस तर खूप मोठा आहे आणि सिलेबस खूप मोठा असल्या कारणानं मग मला हे जमतं की नाही. तर ह्यासाठी एक गोष्ट आहे, पहा, 2 भाऊ असतात, एक खेडेगावातली गोष्ट आहे. 2 भाऊ आहेत, एक भाऊ असतो 8 वर्षाचा आणि त्याचा भाऊ जो असतो तो असतो 4 वर्षाचा. 8 वर्षाचा 4 वर्षाचा असे दोघ जण असतात, एका खेडेगावात राहत असतात आणि तिथं एक विहीर असते. ते विहिरीतून पाणी काढणं हे तिथं म्हणजे रिमोट एरिया आहे, थोडं पाणी आणण्यासाठी वगैरे त्या विहिरीचा वापर केला होतो. आणि त्या 2 मुलांचे आई वडील हे रोजंदारीवर कामावर जात असतात. रोजंदारी म्हणजे काय, रोज कामावर जात असतात इकडे तिकडे, ठीक आहे. मग एके दिवशी झालं काय की ते आई वडील त्यांच्या कामाला गेले आणि घरामध्ये तर पाणी नव्हतं. आता 8 वर्षाचा मुलगा होता, त्याने काय ठरवलं की मला पाणी आणायचं आहे, बरोबर आहे, पाणी नव्हतं घरामध्ये, पण त्याला पाणी, म्हणून तो रोज आई वडिलांना बघत होता की पाणी कसे काढतात. म्हणून हा 8 वर्षाचा मुलगा गेला, त्यानं रस्सी घेतली, विहिरीमध्ये टाकली आणि तो पाणी काढत असताना काय झालं, त्याचा पाय घसरला, तो विहिरीमध्ये पडला. आता हे दोघं गेले होते, त्याचे भाऊ, तो 4 वर्षाचे दोघं गेले होते, गेला. मग मात्र आता तो तर पडला पाण्यामध्ये, ठीक आहे. मग आता एक दिवशी ह्याच्या आधी थोडे बघा, ह्याच्या आधी एक घटना घडली होती, काय की त्यांच्या घरामधलेच एक त्यांच्या आईवडील होता, आईवडिलासोबत ही दोघं मुलं गेली होती आणि एक मोठी वस्तू त्या विहिरीमध्ये पडली होती आणि ती विहिरीमध्ये काढताना त्यांनी दोरी बांधून ती वस्तू काढली होती. आणि हे कोण बघितलं होतं, त्या लहान मुलांना सुद्धा बघितलं होतं. त्याला लक्षात आलं की माझा भाऊ पडलाय, त्याला काढणार कसं, त्यानं बघितलं होतं ती मोठी गोष्ट कशी काढली होती, ती वस्तू कशी काढली होती. मग ह्यानं डायरेक्ट जे त्याच्याकडे जे साहित्य होते, दोरी होती, ती विहिरीमध्ये टाकली आणि तो ओढायला सुरुवात केली आणि त्यानं ओढलं, ठीक आहे, ओढलं आणि ते बाहेर आलं. बघा आता गोष्ट, बघा आता ओढला, त्याला
तो वाचला. पण इथं गोष्ट बघा आता, तर 8 वर्षा मुलग्याचं वजन होतं जवळपास किती असेल, 15 किलो ते 20 किलोच्या दरम्यान आपण म्हणू. ठीक आहे, ते खूप जास्त असेल, 20 प्लस असेल. आणि 4 वर्षाच्या मुलग्याचं वजन किती असेल, 4 वर्षाचा मुलगा किती असेल, 12 किलो. बरोबर आहे, 12 किलो, 10, 12, 15 किलो आसपास. प्रॅक्टिकली जर विचार केला तर ते शक्य आहे का, तो त्याला ओढू शकतो, शक्य आहे का प्रॅक्टिकली विचार. 4 वर्षाचा, 8 वर्षाचा, हे उलट असतं तर आपण ठीक आहे कन्सिडर केलं असतं. पण हे कसं आहे, 4 वर्षाचा मुलगा 8 वर्षाच्या भावाला बाहेर काढतो. पण त्याने काढलं आणि घरी जे आई वडील आले त्यानंतर त्या मोठ्या मुलानं त्या इन्सिडेंट सांगितला की असं असं झालं की मी तिथे विहिरीमध्ये पडलो आणि मला जे त्याचं नाव होतं, या छोट्या मुलग्यानं मला बाहेर काढलं. तर आई वडीलला हसायला लागले. आम्ही पण हसणारच. शक्य आहे का ते, शक्य आहे नाहीच. तर त्याने सांगितलं तू कसं काढू शकतो, तुला ते जमणारच नाही. त्या लहान मुलाला सांगायला चालू केलं, तुला ते जमणारच नाही, शक्यच नाही, कारण की तुझी तेवढी कॅपॅसिटी नाही, तुझी तेवढी ताकद नाही, काही केल्याशिवाय तू काढू शकणार नाही. पण तो मोठा मुलगा सांगू लागला नाही, खरंच नाही, कोणीच नव्हतं तिथं, हेनच मला वरती काढलेलं. तरी म्हणायला तयार नाही. गावामध्ये ही चर्चा झाली तरी ते सगळे म्हणले त्या लहान मुलाला तुला हे जमणारच नाही, कसं शक्य आहे, तेवढी ताकदच नाही. तेही गोष्ट झाली. आणि मग मोठा मुलगा तरी सांगू लागला नाही, घडलेला आहे, मीच काढलेला आहे. मग मात्र ते सगळे म्हणले बरं ठीक आहे, तू काढलास ना, आता परत एकदा काढून दाखव. मग त्यांनी काय केलं, आता त्या मोठ्या मुलाच्या वजनाच्या एक वस्तू विहिरीमध्ये टाकली, लहान मुलाला सांगितलं काढ. आणि तो आता मग प्रयत्न करू लागला, खूप प्रयत्न केला. आता मात्र त्याला ती हल्लच, म्हणजे ती वस्तू जागेवर हल्ली सुद्धा नाही तिथून विहिरीतून. तो दोरी सुद्धा उचलायला त्याला मात्र आता कठीण झालं. ज्यानं आदल्या दिवशी मोठ्या भावाला विहिरीतून बाहेर काढलं होतं, 2 दिवसानंतर त्याच्याच किंवा कमी वजनाची वस्तू तो विहिरीमधून आता उचलू शकला नाही. का बरं असं काय झालं गोष्ट, असं काय विषय झाला त्याला? आता बघा, आदल्या दिवशी त्याला हे माहित नव्हतं की मी करू शकतोय का नाही करू शकत. माहित होतं काय नाही, तो प्युअर ब्लँक होता. त्याच्यामुळे त्याने जे काय ताकद असेल, जे काय शक्ती ती वापरून त्या गोष्टी. पण आता काय झालेलं, सगळ्यांनी त्याला सांगितलं तू हे करू शकणार नाहीस, तुला हे जमणार नाही, तू अगदी लहान आहेस, तुझं तेवढं वजन नाही, तेवढं कॅपॅसिटी नाही तुझ्याकडे. त्याच्यामुळे त्याने मनात इतकं ग्रह करून घेतलंय की मला हे जमणार नाही, मी बनलोच नाही. आणि मग मात्र आता त्याला ते शक्य झालं नाही. आपल्यामध्ये लहानपणापासून घडले हेच आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टी. मला हा विषय अवघड जातो, आपण सुद्धा सांगतो मला अवघड जातो. वर्गात गेल्यानंतर सुद्धा शिक्षक सांगतात तुला हा अवघड विषय आहे, घरामध्ये सुद्धा सांगतात हा अवघड विषय आहे, होणारच नाही. जसं की हत्तीला लहानपणीच साखीने, ती गोष्ट तुम्ही ऐकली असेल, साखीने बांधले जातात, त्यावेळेला ती साखी त्याला तोडणं शक्य नसतं, लहान असतो त्यावेळेला. पण जसं हत्ती मोठा झाल्यानंतर ती साखी तोडणं त्याला काय शक्य नाही. पण त्या डोक्यात बसलेला आहे मला ही साखी तुटत नाही का, तर लहानपणी त्याला तुटलेली नव्हती. त्या डोक्यात बसलेला आहे की मला सुद्धा आता सुद्धा ही साखी तुटणार नाही, आणि म्हणून तो हत्ती साखी तोडू शकत नाही. सेम घडलेल्या गोष्टी इथे आपल्या बाबत तेच आहे. मला सांगायचं हेतू आहे की तुम्ही खूप काही चांगलं करू शकता, खूप मोठं अचीव करू शकता, फक्त ज्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत आपल्या त्या बाजूला काढण्यासाठी. आणि ह्याच्यासाठी गरज असते तुम्हाला गायडन्सची, ह्यासाठी गरज असते तुम्हाला गायडन्सची. बाहेर तुम्हाला सुरेश भटांची कविता सुद्धा रोज वाचत चला येता जाता, काय विजलो जरी अंत नाही. लक्षात घ्या, अशा गोष्टी तुम्हाला प्रत्येक पावलावरती येणार आहे. प्रत्येक पावलावरती एक एक्झाम पास व्हाल, फेल व्हाल, पास व्हाल, फेल व्हाल, पण त्याच ताकदीनं परत तुम्हाला उठणं. हे फक्त एक्झाम बाबत नाही, खूप मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला हे करायचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती रोजच्या रोज गरजेचं आहे. शिवाजी महाराज फक्त आपण जयंती साजरी करणं आणि इथपर्यंत नाही. शिवाजी महाराज संपले होते, 23 किल्ले त्यांना द्यावे लागले होते, बरोबर ना, पुरंदरच्या तहामध्ये. पण त्याच धर्तीवरती परत मराठे उठून अटकेपार झेंडा लावलेला आहे. लक्षात येते का? म्हणून महापुरुषांवर फक्त जयंतीपुरते मर्यादित नसावेत, त्याच्या पुढे जाऊन काहीतरी कारकीर्द आपल्याला करता आली पाहिजे. हा जो त्यांचा गुण आहे प्रत्येक महापुरुषाकडून घेणारा, तर तो आपल्याला गुण घेणं अपेक्षित आहे. एखादा पिक्चर बघणं आणि त्याच्या पाठीमागे व्ह्यू बघणं हे नाही, तर त्याच्या पाठीमागे काय हेतू होता, ते कसे झाले, काय झाले, किंवा त्यांचं चरित्र. एखाद्या पिक्चरवरून त्या माणसाचं चरित्र आपण ठरवणं हे साफ चुकीचं असतं. ते ऍक्च्युअली त्याचा अभ्यास करणं आणि खरोखर त्यांचे गुण काय आहेत हे आपण आपल्या जीवनामध्ये रुजवणं, ह्या सुद्धा गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे अधिकारी घडणं, अधिकारीच म्हणजे आपण एक राजा असतो त्या ऑफिसचा, आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. निर्णय घेताना ह्या महापुरुषांचे आदर्श, ह्यांचे शिकवण, ह्यांचे विचार हे आपण त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतो.
लक्षात येते काय सांगतोय गोष्टी. त्यामुळे स्वतः आपण एक राजाचा आहे, आपल्या जीवनाचा आपण राजा आहे ना. बाकी सोडून दे, आपण आपलं कसं आयुष्य घडवायचं आहे हे आपल्याला आपण राजा आहे. मग आपण आपल्या जीवन कसं घडवू हे तर आपल्याला आपल्या हातात आहे. काय करू शकतोय आपण आपल्यासाठी, प्लॅन करू शकतोय. हा, म्हणून प्लॅन केलं पाहिजे आपण की मला कधी काय करायचं आहे. विदाउट प्लॅन काही शक्य नाही. उद्याचा प्लॅन मला आज पाहिजेच. शेड्यूल असतं ना, क्लास लेक्चर होणार आहेत, हा उद्या कोणतं लेक्चर होणार आहे, काय होणार आहे, हे जसं शेड्युलिंग असतं तसं आपलं शेड्युलिंग पाहिजे. शेड्युलिंग पाहिजे. मी ह्या आणि हेही ठरवून घ्या, मी जर स्पर्धा परीक्षा करत असेल तर मला या वर्षीपर्यंत मला पोस्ट ही ऍट एनी कॉस्ट मिळालीच पाहिजे किंवा मिळालेली असेल असं म्हणलं पाहिजे. मिळाली पाहिजे पेक्षा मिळाली असेल. तुम्ही आज तयारी करत असाल की आगामी 2-3 वर्षानंतर की मला 2028 पर्यंत ही पोस्ट मिळाली असेल, ही पोस्ट म्हणतोय मी, मला फक्त जॉब नको आहे. जॉब नको आहे मला, फक्त जॉब कोणीही करतं, मला माझं आवडतं प्रोफेशन ह्यातलं. म्हणून काय सांगतो की ह्या पदांची माहिती करून घ्या, मला हे पद पाहिजे. आता कुठेही तुम्ही विचारलं तर काय करतो, मी युपीएससी एमपीएससी करतो. अरे युपीएससी एमपीएससी म्हणजे काय करतो, नाही युपीएससी एमपीएससी करतो. अरे काय करतोय, नाही युपीएससी. अरे युपीएससी एमपीएससी मध्ये जवळपास 24 पद आहेत, त्याच्यासाठी तुला कोणतं पाहिजे. नाहीतर होतं असं, माझला आवड होती एक व्यक्ती आणि माझं लग्न झालं दुसऱ्या व्यक्तीसोबत, मग काय तिथं मग ऍडजस्टमेंट आली ना आयुष्यभर. काय गोष्टी लक्षात येते काय. म्हणून मला पाहिजे होतं IAS आणि मला मिळालं IPS. बघा काय होतं. हा, मग ऍडजस्टमेंट सुरू होते. मग ठीक आहे ना, जॉब आहे म्हणून करायचं आहे, मग काय असं नको आहे ना. म्हणून ह्याच्यामधलं तुम्हाला काय पाहिजे हे लवकर डिसाईड करा, लवकर ठरवा, प्लॅन करा. आणि मला या वर्षीपर्यंत करायचं आहे मला, आणि लिहून काढा एकदा की मला काय करायचं आहे. लिहून काढा एकदा. मग तुमचे चांगले पॉईंट, तुमचे वाईट पॉईंट हे लिहून काढा. लेखी सब्जेक्टिव्ह मध्ये ती खूप इम्पॉर्टंट भाग असतो. तुमचं प्रेझेंटेशन चांगलं करणं ही आजपासूनची गरज आहे. लिखाण चांगलं असणं, तुम्ही नोट्स किती चांगल्या पद्धतीने लिहून घेता हे तितकं, ती सवय ती आजपासून प्रॅक्टिस आहे लिखाणाची. किती चांगल्या पद्धतीने लिहिताय, एखादा सब्जेक्ट किती व्यवस्थित तुम्ही लिसन करताय, रोज रोज किती प्रॉम्प्ट असताय तुम्ही. बरं एखाद्या दिवशी तुम्ही ॲब्सेंट असला तर तो ॲब्सेंट असल्यानंतर ते परत अभ्यास भरून काढणं किंवा तो अभ्यास झालेला अभ्यास परत कोणाकडून तू शिकून घेणं, हे जे गुण आहेत हे गुण तुम्हाला पुढे जाऊन उपयोग करणार. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच काय होणार आहे, तुमचं यश हे निश्चित होणार आहे. लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये खूप काही वेगळं करावं लागतं असं काही नाही. टॉपर येतो बघा, जो IAS होतो बघा, जो IAS होतो आणि जे खालची पोस्ट असेल ह्याच्यामध्ये खूप काही फरक नसतो. 100-150 मार्कांचा फरक असतो फक्त. 100-150 मार्कांचा फरक असतो फक्त. कट ऑफ मध्ये, प्रीच्या कट ऑफ मध्ये बघा 110 कट ऑफ लागला, म्हणजे 110 मार्क प्री पास झाला आणि एकाला 109 मार्क पडले. हा 109 मार्क पडले. मग मला सांगा यातला हुशार कोण आणि हे कोण. तुम्ही म्हणा 110 वाला. बरं 1 मार्कानं हे झालं म्हणून त्याची हुशारी कमी झाली का, नाही झाली. हुशार कमी झाली का, नाही. तो तितक्याच लेवल असतो. पण तुम्हाला परीक्षा पास व्हायसाठी 110च गरजेचं आहे. तुम्ही किती हुशार आहात काय आहे ह्याला मॅटर करतं काय, नाही. तुम्ही किती प्रॅक्टिकल अप्रोच आहे हे तितकंच महत्वाचं असतं. त्याच्यामुळं ही सवय रोजच्या रोज लावून घ्या. वेळेच्या आधी जाणं, झालेल्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करणं, रिटर्न म्हणजे आपले नोटबुक चांगले असणं, वेगवेगळ्या कलर पेन वापरणं, तुमचे थिंकिंग नोट्स बनवणं, तुम्ही स्वतः नोट्स बनवणं त्याच्या. ह्याच्या काय लहान लहान ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला खूप मॅटर करतात. खूप मॅटर. प्लॅनिंग करणं, हे प्लॅनिंग करत चला. प्लॅनिंग उद्याचं प्लॅनिंग आज करत चला. मला उद्या काय काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. एखाद्या ठिकाणी जात असाल तर मला काय काय प्लॅनिंग पाहिजे, रोजच्या रोजचं प्लॅनिंग पाहिजे. कसं करायचं, काय कुठे जायचं, कोणत्या वस्तू घेऊन जायच्यात मला. तुम्ही हापाजाटली उठला आणि उद्या कुठल्याही ट्रिपला गेला, जमेल काय, जमेल काय, नाही. तर त्या ट्रिपला जाण्यासाठी कुठं जाणार आहे, तिथे कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत हे प्लॅन केलं पाहिजे. तिथे जाण्यासाठी माझ्याकडे काय काय पाहिजे. बरं मी रात्री जाणार काय दिवसा जाणार आहे, मग त्यासाठी टॉर्च आहे, काय इतर गोष्टी गरजेच्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. म्हणून प्लॅन, कागदोपत्री प्लॅन. म्हणून तुमच्याकडे एक रफ नोटबुक असणं हे सतत हे खूप गरजेचं असतं. रफमध्ये तुम्हाला काय काय करायचं त्या गोष्टी तुमच्या सोबत जर असतील तर तुमच्या लक्षात येईल. आज मी ज्या वेळेला अधिकारी लोकांना बघतो तर या प्रत्येक IAS तुम्ही बघितलं असाल की त्या IAS करत एक डायरी असतेच, बरोबर ना. डायरी असतेच. समजा त्याकडे नसलं तर त्याच्या PA कडे असतेच डायरी. तर का डायरी असते तर त्याच्यामध्ये आजचा कार्यक्रम काय आहे तर सगळ्या डायरीमध्ये, कोण कोण भेटायला येणार आहे ते त्या डायरीमध्ये. बरं तो ठीक, एखादा अधिकारी दुसऱ्या मोठ्या अधिकारी गेलेला आहे त्यासोबत ती डायरी आहे का, तर तो काय काय सांगणार तो लगेच लिहून घेतो. नाही माझ्या लक्षात आहे तो काय काय सांगतो, असं होतं काय नाही. एखादा पॉईंट जरी मिस झाला तर ती खूप मोठी गोष्ट असते खूप. त्याच्यामुळे ती डायरी कॅरी करतात.
अधिकारी लोक, हेच जर सवय आपल्याला असली तर तो समोरचं जे सांगतो मी लगेच जॉट डाऊन करत असलो, लिहित असेल तर बघा आता काही, आता इथंच बघा मी काही काही गोष्टी सांगत असतो, काही काही गोष्टी तुम्हाला माहित नसल्यात, काहींनी लिहून घेतल्या, पॉईंट तर लिहिला, काहींनी नाही लिहिलं. थोड्या वेळाने आता लक्षात असेल, थोड्या वेळाने गेल्यानंतर मी काय सांगितलं हे तुम्ही विसरून जाणार आहात. त्याला म्हणतात रनिंग नोट्स बनवणं. म्हणून तुमचं ज्यावेळेला लेक्चर सुरू असतं कोणतेही लेक्चर, त्यावेळेला रफ पेज असावंच. आत्ता जर नसेल ठीक आहे, इथून रोज सवय लावून घ्या, काय मला हा पॉईंट वाटला फक्त पॉईंट लिहायचं, जेणेकरून काय होतं तुमचा तो अभ्यास चांगला होतो. ते जे लेक्चर असतं ते चांगलं तुम्हाला समजलेलं असतं, असं असतं. त्याच्यामुळे पहिला ध्येय ठरवा, टार्गेट ठरवा, कधी मला अचीव करायचं ते ठरवा, कधीपर्यंत करायचं आहे, किती वेळ माझ्याकडे आहे, माझे बॅकग्राऊंड काय आहे, माझं स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, वीक पॉईंट काय आहेत, ह्या गोष्टी ठरवा आणि मला कसं कसं पुढे जायचं आहे. आता हे मी कशावरून सांगतो, अनुभवावरून सांगतो. पहिला आमच्या सुद्धा ह्याच चुका झाल्या की कसं नाही जायचं, पुस्तक आहे हे अकॅडमिक सारखं नाही, पहिल्या पानापासून वाचलं आणि सुरू केलं, शेवटच्या पानापासून वाचलं आणि मी एक्झामला गेलो नाही. ज्यांचं किती जणांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, किती जणांचं झालेलं आहे, आता ग्रॅज्युएशन झालेलं असतं, तुम्ही किती वेळ अभ्यास केलेला आहे एक्झामसाठी तेही माहीत असतं. बरेच जण उद्या एक्झाम आहे म्हणल्यानंतर 2 दिवस तयारी चालू असते की कुठलं काय कसं करायचं, 2 दिवस फक्त 2, तर त्यावेळेला एक्झाम ती क्लिअर होतात. पण स्पर्धा परीक्षेमध्ये तसं नाही आहे, तसं होत नाही. 2 दिवसामध्ये जर झालं असतं तर सगळेच IAS IPS झाले असते, तसं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला आता सवय लावून घेतली पाहिजे, रोजचा रोज अभ्यास करणं, सिस्टमॅटिक पद्धतीने करणं. ह्याला कुठलंही पुस्तक घेतलं वाचलं असं नाही, त्यातला काही पॉईंट, कोणता पॉईंट महत्वाचा कोणता नाही हे गरजेचं आहे, ह्याच्यासाठी गायडन्स गरजेचं असतो. कारण की एका विषयावर खूप सारे हिस्ट्री आहे, हिस्ट्रीवर खूप सारे मार्केटमध्ये पुस्तक आहेत आणि प्रत्येकजण सांगा आमचं पुस्तक वापरा म्हणजेच काय होतं हेच आहे. तसं असतं तर तेच झालं असतं ना सगळं, तसं नाही आहे. म्हणून त्या पुस्तकामधलं काय महत्वाचं आहे, काय वाचलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे. बऱ्याच पुस्तकामधलं वाचणं कमी, सोडणंच जास्त असतं, सोडून देण्याचं पाठ खूप असतं. मग तेवढा जो क्रक्स आहे तो मला महत्वाचा आहे, मग तो कोण सांगणार, त्यासाठी गायडन्स गरजेचं. तुम्हाला कळेल पण कधी कळेल, हळूहळू नंतर कळणार, तेवढा वेळ नाही ना आपल्याकडे. कॉम्पिटिशन भयानक आहे. आज तुम्ही सहज कोणाला जरी विचारलं तू काय करतोस, स्पर्धा परीक्षा, सहज विचारलं तरी, म्हणजे इतकं फॅशन आजकाल झालेलं आहे. रोज विद्यार्थी मार्केटमध्ये येतात, रोज मला स्पर्धा परीक्षा करायची, मला स्पर्धा परीक्षा करतो, मी करतो. मग कॉम्पिटिशन जितकं जास्त आहे, मग त्या कॉम्पिटिशन मधून तुम्हाला यायचं. म्हणजे बघा मी तुम्हाला भीती घालत नाही, जवळपास UPSCला 8 ते 9 लाख पोरं बसतात आणि जागा किती आहेत, 1000. म्हणजे 9 लाख कसं आपण 10 लाखामधून 1000 पोरं सिलेक्ट होतात, किती % रेशो झाला. मग त्या 1000 मध्ये मला यायचं असेल तर त्या 10 लाखांपेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळं पाहिजे. आणि ते वेगळं पण तुम्हाला हे आत्तापासूनच डेव्हलप केलं पाहिजे. वेगळं एक 2 ते 3 वर्ष एक तपस्या केल्यासारखं जर तुम्ही अभ्यास केला ना, नंतर पुढे रोज दिवाळी आहे तुमची. हे 3 वर्ष जर दिवाळी टाळली तुम्ही, दिवाळी, सण समारंभ, वाढदिवस, मित्र मैत्रिणी, पाहुणे रावळे, हे जे 2-3 वर्ष जर टाळले, 3 वर्ष, तर तिथून पुढे रोज तुमचा सेलिब्रेशनचा दिवस असेल. रोज तुम्हाला रिलेटिव्ह भेटायला येतील, पेढे घेऊन येतील, लाडू घेऊन येतील, रोज सेलिब्रेशन, रोज होतं. एखाद्या वेळेला आता उद्या रंगपंचमी येणार आहे, एखाद्या वर्षी टाळली हरकत नाही, पोस्ट मिळाल्यानंतर महिनाभर तुमची रंगपंचमी चालेल, जो येईल तो तुमच्यावर गुलाल टाकेल. महिना ही रंगपंचमी आहे. मग बघा 1 वर्षाची रंगपंचमी का महिनाभराची रंगपंचमी, हे चांगले आहे. लक्षात घ्या. त्याच्यासाठी हे खूप चांगले हे आहे. कारण की हे मी कधी म्हणजे ज्यावेळेला मी होतो त्यावेळेला मला सांगितलं जायचं की नाही तुम्ही अभ्यास करा, अभ्यास केल्यानंतर 1-2 वर्ष दिवाळी जरी टाळली तर येणार प्रत्येक दिवस तुमच्यासाठी दिवाळी असेल. त्यावेळेला वाटायचं तुमच्या देशातला असं कुठं असतंय काय, हे दिवाळी येणार वर्षात नाही एकदा, पाहून येणार, आपण तर दिवाळीत पाहिजेच ना. त्यावेळेला वाटायचं तसं. पण नंतर रिझल्ट लागल्यानंतर मग लक्षात आलं महिनाभर मी नुसतं लाडूच खातो. लाडून पेढे हेच चालू होतं महिनाभर. दिवाळी त्यावेळेला फक्त 4 दिवसाची, पण रिझल्ट लागल्यानंतर दिवाळी महिनाभर ते 2 महिने झाली. हा जो फरक आहे ना, हा एका रिझल्टनं फरक तुमच्यामध्ये पडणार. असं हे खूप हे म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडच्या गोष्टी असतात की जे आपल्याला मिळून स्टेटस म्हणतो ना त्याला आपण, स्टेटस. आपला स्टेटस आपण नाही ठेवायचा नाही, आपला स्टेटस दुसऱ्याने ठेवला पाहिजे की याचं सिलेक्शन झालं, अभिनंदन. त्याने सांगितलं पाहिजे हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, अभिमानानं सांगितलं. त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही सिलेक्ट होता त्यावेळेला तुमचे मित्र मैत्रिणी खूप वाढतात. आता तुम्हाला कोणी विचारत नसेल,
पण त्यावेळेला मात्र जो तुम्हाला ओळखतही नसतो तो सांगतो हा माझा मित्र आहे तो पण त्याला कधी तुम्ही फेस टू फेस कधी भेटलेलं सुद्धा नसतं. ह्या गोष्टी असतात लक्षात. ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. आता तुम्ही यंग जनरेशन मध्ये असतात, नंतर गोष्टी असतात तुमच्या प्रलोभनं लक्षात येतं की हे वय सगळ्यांचं वय त्या टीनेज असल्या कारणानं तुम्हाला आकर्षण वाटणं हे खूप ठीक आहे, मान्य आहे. पण आत्ता जर तुम्ही त्या गोष्टीकडे जर हे झाला तर तुम्ही साईडलाईन जा. पण पोस्ट मिळवल्यानंतर तुमच्याकडे ट्रिमंडस ऑप्शन असते. हा, ट्रिमंडस ऑप्शन. तुम्हाला कुठे जायचं, तुमचं स्वयंवरच डायरेक्ट. हा, तुम्ही चूज करायचं. मला असं हे फक्त पोस्ट मिळाल्यानंतरच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे क्षणिक सुखासाठी पुढच्या ज्या खूप मोठं जे हे असतं त्याच्यावरती दुर्लक्ष करू नका. कारण की बरीचशी माझी मित्र खरोखर खूप टॅलेंटेड क्लास 1 होण्याच्या पावरीचे किंवा ताकदीचे विद्यार्थी मित्र ह्याच्यात अडकल्यानंतर रसात आला लागेल. म्हणजे कुठंच राहत नाही त्यांचं पुन्हा पोस्ट. आणि हे तितकंच घातक आहे. जर तुम्हाला समजा ह्यातून तयार केल्याने पोस्ट नाही मिळाली तर तुम्ही ना घाटका ना घर का होऊन बसता. का तर जवळपास 4-5 वर्ष ऐन उमेदीची खर्च केलेले असतात. 25 ग्रॅज्युएशन झालं, 22 ते 28 27 हा क्रंच यंग एज गॅप तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला असता. बाहेरशी समाज संपर्क तुमचा तुटलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही नंतर ह्यातनं काही नाही मिळालं आणि समाजात जर गेला कोणताही काम किंवा बाकी तुम्हाला तिथं काही व्हॅल्यू राहत नाही. बाकीची मुलं तुमच्यापेक्षा थोडे पुढे गेलेली असतात. काहीतरी कोणतरी चहाचा व्यवसाय केला असतो, काहीतरी केला असतो. तो चहामधून दिवसाला 1000 रुपये कमवत असेल, महिन्याला 43,000 रुपये कमवत चहाचं. पण तुम्ही आता चहा विकू शकाल काय हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर? पण तितका ते आतून अधिकारी तुम्ही ज्यावेळेला आता त्यावेळेला अधिकारी म्हणूनच आलेला असतं ना, ते आतमध्ये असतं. आणि म्हणून हे इथे येणार आहे 3 वर्ष इतकंच प्रामाणिकपणे कष्ट करा, ऑटोमॅटिक काही ना काही हे मिळून जातं. एक स्टेज माझी अशी आली होती की मी हे केलं, मला ह्यातून काय मिळालंच नाही, मग सोडू की काय, असे एक वेळेस मी स्किपच करत होतो. बस आता हो म्हणजे शक्य नाही आता, कारण की किती करायचं, एक तेच होत नव्हतं. तरी एक लास्ट चान्स घेऊन बघूया आणि तयारी केली. आणि मग नंतर त्याच्यामध्ये सरतेशेवटी ग्रुप बी तर ठीक आहे, ग्रुप बी मला मिळाली, एक स्टेटस मिळालं. काहीच नाही, जर तसंच जर बाहेर पडलो असतो तर खूप कठीण होऊन बसतं. तुम्हाला स्वतःबद्दल सेल्फ डाऊट तयार होतो, मी काय करू शकतो की नाही करू शकतो हे. म्हणून आता काय करा की गोल ठरवा, लहान लहान टार्गेट ठरवा, ते अचीव्ह करा. लहान टार्गेट म्हणजे काय, ठीक आहे, एक लहान टार्गेट, मला उद्या 6 वाजता उठायचं आहे आणि एक 5 तास अभ्यास करायचा, लहान टार्गेट आहे, करून बघा. ते ज्यावेळेला कराल त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल. येस, मी आज काल ठरवलं, हे केलं, कॉन्फिडन्स वाढला. बघा, कॉन्फिडन्स असंच नाही, एक लहान स्टेपमध्ये वाढत जाईल. मला स्टेजवर बोलायची भीती वाटते, मग असं समजा एकदा 2 मिनिटं बघून काहीतरी वाचून बघा, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. जी गोष्ट तुम्हाला भीती वाटते ती मुद्दाम पहिला करायची. ज्या गोष्टीपासून तुम्हाला भीती वाटते मुद्दाम ती गोष्ट करायची, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि एकदा तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आल्यानंतर तुम्हाला कुठलीही गोष्ट रोखू शकत नाही. लक्षात आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला परत मी सांगतोय की अंधारात तीर मारू नका. एकलव्य हा एकच होतो, म्हणजे ज्यानं फक्त एक पुतळा बसवला आणि त्याने स्वतः प्रॅक्टिस केली, मग एकलव्य घडला. त्याला एकलव्य होण्यासाठी खूप काळ लागला. अर्जुनाकडे एक गुरु होता, अर्जुन लवकर झाला, बरोबर. आणि तोही गुरु नंतर त्याचा अंगठा मागितला, म्हणजे एकलव्याकडे काय राहिलं, काहीच राहिलं नाही, बरोबर ना. त्याच्यामुळे योग्य गुरु असणं, लवकर तुम्ही ह्याच्यामध्ये पडणं, लवकर जागे होणं आणि आपलं टार्गेट ठरवणं, ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. लक्षात. तुमच्या काही शंका असतील तर मला विचारा ह्या संदर्भातलं. काय एक ओरिएंटेशन लेक्चर होतं. हां, ठीक आहे, काय शंका असतील तर मला विचारा, आपण मग कन्क्लूड करू. काही कशी एक्झाम आहे आणि कोणत्या एक्झामची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर 5 मिनिटाचा आपण वेळ घेऊया. विचार. हां, विचार. असं बोलतो की अभ्यास करताना म्हणजे याची तयारी करताना 16 तास 18 तास अभ्यास केला पाहिजे. ओके, म्हणजे खरं आहे का, म्हणजे 16 तास 18 तास अभ्यास करून यश भेटतं, हां, की 5 तास 10 तास म्हणजे कमी टाइम मध्ये अभ्यास केला तरी पण यामध्ये यश भेटतं? हां, आता हा बघा, आता हा कसा आहे, अभ्यास किती तास करणं हा स्टुडंट टू स्टुडंट व्हॅरी होतो. समजा हा व्हॅरी पण होतो, सब्जेक्ट वाईज पण होतो. समजा मी सायन्सचा स्टुडंट असेल, बायोलॉजी स्टुडंट असेल आणि मला आता ह्युमन अॅनाटॉमी म्हणजे शरीर रचना मला शिकायचं असेल, आणि एक आर्ट्सचा विद्यार्थी आहे, त्याला सुद्धा तोच सेमच आहे. बरं, मी सायन्सचा स्टुडंट असेल तर मला ते समजायला 2 तास लागले ह्युमन अॅनाटॉमी, आणि एक आर्ट्सचा विद्यार्थी असेल त्याला समजायला किती वेळ लागेल, जास्त वेळ लागेल. ऑब्व्हियसली 2 तासापेक्षा जास्त लागेल. मग आता किती तास अभ्यास करायचा,
हा कोण डिसाईड करणार? व्हेरी आहे. म्हणजे आर्टचा विद्यार्थी आहे, त्याला जोपर्यंत समजत नाही ते तोपर्यंत त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. 2 तास असेल, 4 ते 3 तास. सायन्स स्टुडंट त्याला 2 तास झाला तो दुसरा विषय घेतला. म्हणून इथं अभ्यास तासामध्ये कधीच कॅल्क्युलेट करायचं नाही. जोपर्यंत मला त्यात मास्टर येत नाही तोपर्यंत मला ते करणं अपेक्षित आहे. तुम्हाला पोस्ट मिळवायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही भले 16 नाही 18 तास अभ्यास करावा लागेल मला तयारी माझी. त्याच्यामुळे कधीच आता तुम्ही विचारला, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, चांगला क्वेश्चन होता, पण कधीच तुम्ही तुमच्या मनात विचारू नका की मला किती तास अभ्यास करायचा, मला वेळ मिळेल त्यावेळेला मी अभ्यास करेन. मला तिथून पोचायचं आहे ना, तिथपर्यंत मला अभ्यास करायचाच आहे. त्याच्यामुळे तासामध्ये न मोजता क्वालिटीमध्ये मोजा, किती तास माझा ऑलरेडी. तुम्ही 4 तास खुर्चीमध्ये बसला, पेज तेच आहे, एक पेज तुमचं झालेलं नाही, तर तुम्ही 4 तास अभ्यास केला का? नाही झाला. मग 4 तास हा अभ्यास नाही. बरं, तुम्ही एक पेज वाचलं, तुम्ही 10 मिनिटं अभ्यास केला आणि एकाने 4 तास तिथंच बसलेलं आहे आणि एकाने 10 मिनिटात ते एक पेज वाचलं, अभ्यास कोणाचा झाला? 10 मिनिटात झाला. म्हणून अभ्यासाला तासामध्ये मोजू नका. पण सिलेबस इतका चांगला, तितकी तयारी लागते. तुम्हाला जास्तीत जास्त हवंच अभ्यास हा करावाच लागतो. 10 तास 8, काही जण म्हणतात 4-5 तास, पण ते ऑलरेडी त्यांचा बेस चांगला असतो, ते ऑलरेडी ते अभ्यास करत आलेले असतात आणि मग स्पर्धा परीक्षा आल्यामध्ये ते 5 तास अभ्यास करतात आणि झालं म्हणून सांगतात. पण ह्याच्याकडे न जाता मला खूप अभ्यास करायचा आहे, तयारी चांगली करायची, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. क्वेश्चन आणखी? बोला. आता दिवसाचं प्लॅनिंग कसं असतं, हा पण पर्स्पेक्टिव्ह वेगळा प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार. पण ह्याच्यामध्ये कसं एक आयडियल बघा कसं असतं, प्रत्येकाचा प्राईम टाइम हा वेगळा असतो. समजा एखाद्याला पहाटे उठून अभ्यास करता येतो, ठीक आहे, त्याचं चांगलं. पण काही जण, बऱ्याच जणांना पहाटे उठल्यानंतर झोप येते, मग तो प्राईम टाइम होईल का? त्याचा अभ्यास चांगला होईल काय? नाही होणार. पण एखाद्याला रात्री जागून अभ्यास करण्याची सवय आहे, तो रात्री जागून अभ्यास करू शकतो. मग शेड्यूल कसं असतं बघा. आता ह्याच्यामध्ये एक सगळ्यांसाठी एक सांगायचं झालं तर जो अवघड विषय असतो तो कसा, तुमचा फ्रेश टाइम तुम्ही कॅल्क्युलेट करायचा. तुमचा प्राईम टाइम कधी आहे तुमचा स्वतःचा, तो तुम्ही डिसाईड करा. प्राईम टाइम कधी आहे आणि त्यावेळेला अवघड सब्जेक्ट असेल तो तुम्ही त्याचा टाका. आणि जो तुम्हाला समजा मेंटली तुम्हाला चॅलेंजिंग आहे, जसं रिझनिंग आहे, मॅथ्स आहे, तो त्यावेळेला तुम्हाला कंटाळा आलेला असतो, त्यावेळेला करा. लिथार्जिक पण आलेला असतो, तो तुम्हाला ऍक्टिव्ह करतो. प्लस तुम्हाला एखादा सोपा सब्जेक्ट आहे, तो तुम्ही अगदी निवांत कधीही तुम्ही करू शकता. असं तुम्हाला एखादा सब्जेक्ट आहे, तो तुम्ही तुमच्या इतर रिलॅक्स टाइम मध्ये करा. आणखी तुम्हाला आता अभ्यासच करायचा नाही, आज तुम्हाला मूड नाही, होतच असं सगळ्यांना, मला आज अभ्यासाचा मूड नाही, तर त्यावेळेला काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे असतात ना, ते सॉल्व्ह करायचे. एक 10 मिनिटं जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला तर ऑटोमॅटिक तुमचं मेमरी हे अभ्यासासाठी प्रवृत्त होते. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असं आहे. म्हणजे दिवसातला तुम्ही तुमचा टाइम ठरवा, फिक्स करा आणि त्याच्यानुसार सब्जेक्टला डिवाइड करा, होऊन जाते. ठीक आहे. आणखीन काय क्वेश्चन? विचारा, काय हरकत नाही, विचार, कोणताही क्वेश्चन असेल. मॅडम. ओके. व्हेरी गुड, काय हरकत नाही, बोथ लँग्वेज आहेत. क्वालिफाय तो तुम्हाला ह्याच्या एमपीएससी मध्ये मात्र तुम्हाला तो मराठीमध्ये करावा. नाही तूच काय क्वालिफाईंग मध्ये काय व्याकरण ग्रॅमॅटिकल आहे, तो टेक्निकल पार्ट आहे. एसे आहे तो तुम्ही कमांड त्याच्यावर तुम्ही येऊ शकता. नाही, प्रॉपर जो मराठी आहे तो मराठीमध्ये तुम्हाला एसे हा लिहायलाच लागेल, तो प्रिपेअर करा. त्यासाठी ते अकॅडमी इन्स्टिट्यूट कशासाठी असतं, जिथं तुम्ही कमी पडताय तेच करून घेणार. नाही तर तुम्हाला तेच जमलं असतं, तुम्ही घरी राहून सुद्धा केलं असतं ऑब्विसली. ठीक आहे. जिथं तुम्ही लॅक पडताय तेच काम अकॅडमीचं असतं. म्हणजे लँग्वेज इथं मॅटर करत नाही, लँग्वेज मॅटर करत. बरं, मी बोलतो ते तुम्हाला समजतं, समजा मराठी ह्याच्यापेक्षा ह्याच्या व्यतिरिक्त असं काय वेगळं नाही, हेच फक्त तुम्हाला रिटर्न मध्ये आणायचं. नाही खूपच चांगलं लागतं असलं काय बघ नाही. तुम्ही एसीचा पेपर जर बघितला तर खूपच नाही. तुम्ही जे आता 10वी 12वी पर्यंत जसं एसे लिहिलं आहे तसेच एसे आहेत. आता तुम्हाला मी दाखवलं असतो, पण तसं नाही. जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांचे सुद्धा एसे, अरे एसे असं लिहितात का, म्हणजे इतकं तुम्हाला अजून मी का म्हणून काय सांगितलं, तुम्ही आतापर्यंत काय ते लहान मुलांच्या लहान भावाच्या भूमिकेत आहे, ते खूप अवघड आहे, ते खूप कठीण आहे, ते मला जमणार नाही. हे जे जमतं हे तुम्हाला अजून तिथपर्यंत पोहोचल्यानंतर लक्षात आहे. ही ऑब्वियस नॅचरल गोष्ट आहे तुमच्या मनाशंकामध्ये ना, पण इतकं ती गोष्ट हे नाही, असं कोणतीच इम्पॉसिबल गोष्ट नाही. लक्षात घ्या.
जे आपण करू शकत नाही. फक्त तुमचं डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, सातत्य इतक्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. आणखी काय शंका नाही? ठीक आहे, ओके, आपण इथं कन्क्लूड करूया. थैंक यू सर फॉर योर गाइडेंस. किसी को भी किसी तरह का कोई क्वेश्चन है रिगार्डिंग द एमपीएससी राज्य सेवा और एमपीएससी यूपीएससी, तो हम लोग भी 5 मिनट का इंटरेक्शन सेशन रखते हैं. तो किसी भी तरह का कोई डाउट हो या कैसे स्टार्ट करना है, कौन सी बुक